जय शिवराय मित्रांनो, नॉलेज फास्टर तुमचे खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण शिवजयंती निमित्त जबरदस्त भाषण पाहणार आहोत। वक्तृत्व भाषण स्पर्धेसाठी उपयुक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचे मराठी भाषण। जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती। अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती। छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडताच आपोआपच आपल्या मुखातून जय हा शब्द बाहेर पडतो। रक्त सळसळते, छाती अभिमानाने फुलते आणि सर्रकण अंगावर काटा येतो। कोण होते शिवाजी महाराज? असे कोणते काम त्यांनी केले की आज 350 वर्षे उलटून देखील आपण त्यांच्या नावाचा जय जयकार करतो? खर तर छत्रपती शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर हे त्यांच्या कार्याची व पराक्रमाची महती सांगणारे व प्रेरणा देणारे आहे। छ म्हणजे शिवरायांच्या अंगी 36 हत्तींचे बळ होते। त्र म्हणजे मोगलांना त्रस्त करणारे, प म्हणजे परत न फिरणारे आणि ती म्हणजे तिन्ही जगाला जाणणारे। शिस्तप्रिय जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचे राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज। त्यावेळी महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करत होत्या। त्यांच्यात आपापसात लढाया व्हायच्या। यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे आणि असंख्य मराठी सैनिक मारले जायचे। हे कुठेतरी थांबायला हवे होते आणि यासाठी हवा होता एक शूर योद्धा। अखेर ती वेळ आली। 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला। शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार आणि कुशाग्र बुद्धीचे होते। त्यांना जिजाऊ मातेकडून चांगले संस्कार व शिकवण आणि वडील शहाजी राजांकडून शौर्याचा वारसा मिळाला। तर दादोजी कोंडदेव यांनी युद्धकला शिकवली। बाळ वयातच अनेक युद्धकलांचे प्रशिक्षण घेतले। शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगले। रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ घेतली। कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसे असेल ते राज्य आणि कसे असतील ते शिवछत्रपती महाराज। छत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांच्या मनगटातील बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार। शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रू अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा अनेक शत्रूंना धुळीस मिळवले। राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले। शिवरायांनी अनेक गड जिंकले, गुलामगिरी नष्ट केली, रयतेला अंधारातून प्रकाशाकडे आणले, स्त्रियांना आदर व सन्मान दिला, शेतकऱ्यांना मान दिला। 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक करण्यात आला। रयतेला लोक कल्याणकारी राजा मिळाला। 3 एप्रिल 1680 रोजी शिवरायांचे निधन झाले। आजच्या युगात खरी गरज आहे ते शिवरायांचे विचार व गुण अंगी बाणण्याची, शिवरायांचा इतिहास जपण्याची, गड किल्ल्यांचे संरक्षण करण्याची, छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची, जात भेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची। आणि हीच असेल खऱ्या अर्थाने राजांची जयंती, शिवछत्रपतींची जयंती। शेवटी एवढंच म्हणेन, हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षा त्यांचा वेग होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता। असा जिजाऊंचा शिवबा लाखात नव्हे तर जगात एक होता। एवढे बोलून माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो। जय जिजाऊ, जय शिवराय। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुरू करा।